अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. नाजरीन, आपण बघत आहोत आपलं कोकणी न्यूज चॅनल आणि एज ऑलवेज मी आहे आपलं होस्ट मुख्तार सुर्वे. नाजरीन, दिवसेंदिवस आपण बघता आहोत की आपली फिजा जी आहे किती जहर आलूद बनली. प्रदूषण इतका वाढलेला आहे की बाज वक्तात आपल्याला सांस घेणं पण दुश्वार होतं आणि ती वेगवेगळ्या मार्गाने प्रदूषण वाढलेलं आहे. त्याचा एक खास कारण ऐसा की प्लास्टिकचा उपयोग. प्लास्टिक ही पदार्थ ऐसा आहे ना की 50 वर्षासुद्धा जमिनीत राहिला तरी ती पिघलत नाही आणि त्याला जर जाळला तर आपल्या फिजातला जो आहे जहर आलूद माद्दा फैलतात. पण ऐशातला ही जे हे प्रदूषण खलास झाला पाहिजे व प्रदूषण वाढला नाही पाहिजे खासकर प्लास्टिकमुळं. त्यासाठी आपल्या खेडची एक निहायती अजीम आणि नामवर संस्था अलसफा वेलफेअर फाउंडेशन आणि आपली खेड म्युनिसिपालिटी यांच्या संयुक्त कोशिशांनी आज एक प्रोजेक्ट हाती घेतला गेला आणि त्याची सुरुवात केली गेली. ती प्रोजेक्ट ऐसा की प्लास्टिक मुक्त खेड. ह्या वक्तार आपल्या खेडच्या शिवाजी चौकातला सुरुवात झाली. ह्या वक्तार आपल्या खेडचे नगराध्यक्ष आणि सगळं नगरसेवक संघात स्कूलचे स्टुडंट आणि काही समाजसेवक ह्या वक्तार हाजीर होतं आणि खास तौरवर ह्या वक्तार आपल्या खेड म्युनिसिपालिटीचं CEO साहेब ह्यांनी मार्गदर्शन केले का की येणाऱ्या दिवसात ही सक्ती होणार आहे प्लास्टिक वापरण्यावर, प्लास्टिक पिशव्यो. तेव्हा आत्ता काही ना आपली तयारी झाली पाहिजे आणि ह्यासाठी पहिलं कदम उचललो नाही आपल्या वेलसफा वेलफेअर फाउंडेशननी आपल्या खेड म्युनिसिपालिटीच्या खांद्याला खांदो लावून. ह्या वक्तात खेडची जनता आणि स्टुडंट आपल्या शिवाजी चौकात हाजीर होतं आणि प्लास्टिकचं नुकसान काय आहे आणि त्याच्यापासून प्रदूषण किती वाढतं ही लोकांना सांगण्यात गेलं आणि निस्तानं सांगण्यात गेला बल्कि कापडी पिशव्याचा वापर आपण सगळ्यांनी केलो पाहिजे. पेश आहे ह्या वक्तारचो एक अहम आणि जरुरी रिपोर्ट आपण या आपल्या आजच्या न्यूजला बघू शकता की खेडची नगराध्यक्षा आणि नगरसेवकांनी कैशी लोकांना पिशवे वाटप केले आणि पिशवेचा वापर आपल्याला का केलो पाहिजे, किती त्याची अहमियत आहे ते तुम्ही हे आजच्या रिपोर्टला बघा. आम्ही आपल्या कोकणी न्यूज आणि कोकणी न्यूजच्या व्ह्यूअरच्या वतीने अलसफा वेलफेअर फाउंडेशन आणि खेड म्युनिसिपालिटी आणि त्यांच्या सगळ्या नगरसेवकाला थँक्स बोलता की त्यांनी संपूर्ण देश राज्य या ठिकाणी शासनानं संपूर्ण प्लास्टिक बंदी लागू केलेली आहे. आपल्या खेड शहरामध्ये स्वच्छ सुंदर खेड हे राबवण्यासाठी संकल्पना राबवण्यासाठी खेड नगर परिषदेने या ठिकाणी एक मोहीम सुरू हाती घेतलेली आहे. या मोहिमेला प्रतिसाद म्हणून अलसफा वेलफेअर फाउंडेशन यांनी खेड नगर परिषदेसोबत संयुक्त विद्यमाने संपूर्ण खेड शहरामध्ये प्लास्टिक बंदी मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला आहे. प्लास्टिक बंदी मोहिमेमध्ये जर सर्वात महत्त्वाचा जर घटक असेल यशस्वी राबवायची असेल यामध्ये मागणी साईड आणि पुरवठा साईड असे दोन घटक पडतात. आपण अद्यापपर्यंत प्लास्टिक बंदीची कारवाई काय करतो, जे पुरवठादार आहेत प्लास्टिकचा पुरवठा करणारे व्यापारी असतील हे याच्यावर कारवाई करतो आपण किंवा त्यांना त्यामध्ये अंतर्भाव करतो. ते प्रमुख घटक जो आहे आपला याच्यामध्ये जे मागणी करणारे, जे विशेष करून मागणी करणारे पुरवठा नागरिक असतात यांना प्लास्टिक बंदीमध्ये शाश्वत प्रकारे जर प्लास्टिक बंदी राबवायची असेल तर यांना आपल्याला प्रोत्साहन करायचं आहे, त्यांच्यामध्ये जनजागृती करायची आहे. या अनुषंगाने अलसफा वेलफेअर फाउंडेशन आहे यांनी काय केलेलं आहे की याच्यामध्ये शहरातील प्रत्येक नागरिकांना म्हणजे आपल्या शहरातील प्रत्येक घरं आहेत मालमत्ता यांचे प्रोत्साहनपर म्हणून ते या अशी एक सुंदर त्यांनी कापडी पिशवी तयार केलेली आहे. ह्या मोहिमेचा आज या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे शिवाजी चौकामध्ये. तर प्रत्येक प्रभागामध्ये घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांना आपण कापडी पिशवीचं वाटप केलं जाणार आहे. यामध्ये नागरिकांनी कुठल्याही आपण जर बाहेर खरेदीला गेलो ही कापडी पिशवी सोबत न्यायची आहे. कुणीही कॅरी बॅगची मागणी करायची नाही, प्लास्टिकची मागणी करायची नाही. तर प्लास्टिक बंदी यासाठी आपल्याला शाश्वत पद्धतीने जर हे करायचं असेल तर आपण प्रत्येक नागरिकांनी कापडी पिशवी घरी घेऊन जायचे, आपल्या गाडीमध्ये कापडी पिशवी ठेवायची, टू व्हीलरच्या डिकीमध्ये प्लास्टिक पिशवी ठेवायची आहे. नॉनव्हेज वगैरे फूड आयटम जर घेत असलो हॉटेलचे यामध्ये आपण
टिफिनचा डब्बा आपण सोबत ठेवायचा आहे. यामध्ये आपल्या घराच्या दर्शनी भागावर आपण घराच्या बाहेर पडताना दरवाज्यावरती लावायचं की मी प्लॅस्टिक वापरणार नाही, कापडी पिशवी घेतली का, कापडी पिशवी घरातून घेऊन बाहेर पडलोय का, असे प्रत्येक नागरिकांनी बोर्ड आपल्या घराच्या घरामध्येच स्टिकर फलक लावायचे आहेत. आणि अलसफा वेलफेअर फाउंडेशन आणि खेडनगर परिषद यांनी ही जी मोहीम हाती घेतलेली आहे त्याला आपण सर्वांनी त्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. मी या ठिकाणी अलसफा वेलफेअर फाउंडेशनचे विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी अशा 8,000 पिशव्या त्या तयार केलेल्या आहेत. सर्व शहरामध्ये त्यांचे वाटप आजपासून त्यांनी सुरू केलेलं आहे. या ठिकाणी आपण त्यांना प्रतिसाद म्हणून नागरिकांनी याला भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे. मी परत एकदा अलसफा वेलफेअर फाउंडेशनचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच प्लॅस्टिक बंदी हा जो केंद्र सरकार राज्य सरकारने लागू केलेले आहे ते आपले माननीय रामदासभाई कदम जे मंत्री होते त्या राज्यामध्ये त्यांनी पहिली प्लॅस्टिक बंदी घोषित केलेली आहे. तरी पण आपल्या शहरामध्ये अनेक ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर केला जातो. या ठिकाणी मी सर्व खेडवासियांना आवाहन करतो की आपण या उपक्रमाला आपल्याला स्वयंस्फूर्तीनं प्रोत्साहन द्यायचं आहे. आणि अलसफाचे परत एकदा मी आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या संस्थेनं खूप सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. खूप चांगला सामाजिक उपक्रम आहे. जवळपास 8,000 कापडी पिशव्या तुम्ही स्वतःने बनवलेल्या आहेत. त्याचं खेड शहरामध्ये घरोघरी जाऊन वाटप करणार आहे. ही संकल्पना साताऱ्यात असताना विद्यार्थ्यांकडनं तुम्ही जे कौशल्याचे काम करून घेतलेलं आहे, काय याच्यावरती पहिली प्रतिक्रिया? सर्वप्रथम एन्व्हायरमेंट हझार्डस आहे प्लास्टिक, जे 100 मायक्रोनची जी खालती पिशवी असते ती बायोडिग्रेडेबल नसते. ती म्हणजे आपण जर एक कापडी पिशवी जर यूज केली तर त्याच्यासाठी 700 पिशव्या जर यूज कराल तो तसा एक इफेक्ट असतो. म्हणजे 700 जर प्लास्टिक पिशव्या यूज केल्या त्याच्या एक कॉटन पिशवीचं तेवढं बायोडिग्रेडेबल हे होतं. त्यासाठी प्लास्टिक जी बंदी होती, माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी ही संकल्पना होती की त्यांनी हे जे प्लास्टिक बंदी खेड शहरामध्ये स्टार्ट करायला पाहिजे. जाऊन आम्ही स्वतः भेट घेतलेली होती त्यांची. त्यांनी सांगितलं आहे की सर्वप्रथम प्लास्टिक बंदी झाली पाहिजे आणि प्लास्टिक बंदी अशी ना, प्लास्टिक यूज आपण स्वतःला कसं कमी करता येईल त्याच्या आपल्याला योगदान केलं पाहिजे. त्यासाठी स्कूलमध्ये आम्ही सर्वकडे लेटर्स दिलेले आहेत आणि 15 ऑगस्टच्या दिवशी एक कार्यक्रम ठेवलेला आहे की ज्या स्कूलमध्ये जशी स्ट्रेंथ वाईज त्यांना डिवाइड केलेला आहात आपण, आणि म्हणजे जे एक स्टुडंट एक जर पिशवी शिवली तर स्वतःनी जर पिशवी शिवली तर तो यूज करतील. आणि आपण 15 ऑगस्टच्या दिवशी म्हणजे जी स्कूल सर्वात जास्त पिशव्या शिवेल त्यांना आपण सन्मान चिन्ह नगर परिषदच्या थ्रूनी पण देणार आहोत आणि आपल्या संस्थामार्फत पण देणार आहोत. म्हणजे प्लास्टिक बंदी स्वतः कशी करता येईल त्याच्यासाठी आपले हे आहे. आणि आपण सर्व खेड शहरामध्ये जे 10 प्रभाग आहेत 10 प्रभागामध्ये आपण सर्व डोर टू डोर जाऊन प्लास्टिकच्या ऑल्टरनेटिव्ह म्हणजे कॉटन पिशवी आपण त्यांना देणार आहोत आणि आपण त्यांना सांगितणार आहोत की हे यूज करा. कारण आपण बंदी करून काही होणार नाही, कारण आपण स्वतः कसं तरी काहीतरी आपण पुरावा घेऊन फक्त बंदीचं काही होत नाही. आपण त्यांना ही आपल्या संस्थामार्फत आपण त्यांना 8,000 पिशवी खेड शहरामध्ये वाटप करत आहोत. अजून कोण बोलणार आहे? सांगाल आज खूप छान निर्णय आणि खूप चांगल्या उपक्रमाचे खेडमध्ये औचित्य होत आहे. प्लॅस्टिक बंदी, प्लॅस्टिक पिशव्या टाळा यासाठी आज अनेक शाळेकडे उपक्रम राबवले जातात. अनुभव सहभागी म्हणून काय बोलले? नमस्कार. आमचे शिवसेनेचे नेते सन्माननीय रामदासभाई कदम यांनी सर्वप्रथम पर्यावरण मंत्री असताना प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. त्यांच्या सोबत आम्ही त्यांच्या निर्णयासाठी महिनाभर पूर्वी प्लास्टिक बंदीसाठी मोहीम सुरू केली आणि प्रत्येक दुकानात आम्ही तसं हे लावलं आहे की प्लास्टिक बंदी करा. अजून आम्ही कारवाई करायला चालू केली नाही आहे, जनजागृती करतोय. SIRची कामं चालू आहेत. आम्हाला पण कारवाई करावीशी असं काही उद्देश नाही आहे, पण नागरिकांना मी एवढंच आवाहन करेन की त्यांनी पण स्वतः कापडी पिशवीचा वापर करून जेवढं शक्य होईल तेवढे प्लास्टिकचा पिशवीचा वापर टाळावा. त्याचबरोबर जे अलसफा फाउंडेशनच्या माध्यमातून कापडी पिशवीचं जे वाटप होत आहे तर हे खूप चांगला उपक्रम त्यांनी घेतलेला आहे आणि शहरात त्यांच्या वतीनं खूप चांगला मेसेज जाईल. तर सर्वात प्रथम मी अलसफाचे आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अशा सगळ्या बात खबरसाठी आपलं ह्यो कोकणी न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अस्सल कोकणीतला आपलं ह्यो कोकणी न्यूज चॅनल.